विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील भेटीच्या दरम्यान उपस्थित। नमस्कार, मी प्रणिता बोरसे। जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। डोहात बुडणाऱ्या युवकांचा थरारक व्हिडिओ समोर आलाय। पोहण्यासाठी डोहात उतरलेले 3 युवक बुडाले। दोघांना वाचवण्यात यश आलं, एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बुलढाण्यातील वारी हनुमान येथील ही घटना आहे। वारी हनुमान येथील डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या 3 तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे तिघेही जण बुडाले। हे तिघे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रहिवासी होते, तर 2 युवकांना वाचवण्यात आले, एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र घटना घडली तेव्हाचा हा एक थरारक व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागला। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांच्याकडून। प्रफुल्ल, काय एकूण नेमकी घटना घडली आणि बचाव कार्य कसं करण्यात आलं? सुनीता, अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण व्हिडिओ आहे। 2 दिवसापूर्वी बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या वारी हनुमान येथील डोहामध्ये हे युवक जे आहे 10 ते 12 मित्र फिरण्याकरता गेले होते आणि त्यानंतर त्या डोहामध्ये यांना पाण्यामध्ये उतरण्याचा मोह आवरला नाही आणि 3 युवकांनी यामध्ये पोहण्यासाठी उडी घेतली होती। त्यानं तिघेही या डोहामध्ये पूर्णतः बुडाले होते। मात्र इतर जे मित्र होते त्यांनी तातडीनं 2 लोकांना या ठिकाणी बाहेर काढलं। एका युवकाला वेळेवर CPR देखील दिला जात असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं। 2 युवकांना वाचवलं असलं तरी योगेश वानखडे नामक हा युवक पाण्यामध्ये पूर्णतः बुडाला होता। तो युवकांना सापडला नसताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पर्यटनाला जात असताना एखाद्या ठिकाणी तुम्ही पाण्यामध्ये उतरत असताना माहिती नसताना ही हिंमत करणे कशा पद्धतीनं जीवावर बेतू शकते याचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी म्हणावं लागेल। स्थानिक सतर्क असल्यामुळे 2 युवकांना वाचवलं गेलं असलं तरी एका युवकाला या ठिकाणी निष्पाप बळी जो आहे डोहामध्ये उतरल्यामुळे गेलेला आहे। त्यामुळे निश्चितच अत्यंत दुःखद ही घटना आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या खुटपुरी गावातील हे युवक होते। 10 ते 12 युवक फिरण्याकरता गेले होते, मात्र 3 अशा पद्धतीने या ठिकाणी बुडाले आणि त्यानंतर दोघांना वाचवलं गेलं। एखादा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण खुटपुरी गावावर शोककळा पसरलेली आहे। मात्र पर्यटनाच्या ठिकाणी जात असताना चुकीच्या पद्धतीने हिंमत करणे कशा पद्धतीने जीवावर बेतलं हे या व्हिडिओतून पाहायला मिळतंय। प्रणिता जी, प्रफुल्ल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।